राहिली होती. पुन्हा अशी दशा अशी होऊ शकते काय सांगा? तो मागचा जो विषय रस्त्यावरचा होता, रस्त्यावर खरोखर अतिक्रमण झालं होतं आणि प्रशासकीय बाब होती ती. त्यामुळे त्यांनी एक दिवसाची आपल्याला लोकांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी एक दिवसाची आपल्याला सूट दिली होती. बरेचसे लोकांना सूट दिल्यावर ज्या नालीच्या वरच्या याच्यावर त्यांना व्यवसाय करण्याची जागा अवलंबून त्याच्या पुढे आले होते म्हणून ते त्यांनी उचललं. पण ही जी बाब आहे की माजी सैनिकांचा विषय आहे. माजी सैनिकांना म्हणजे घर पाडण्यात आलं होतं, त्याच्या अनुषंगाने आम्ही आज आंदोलन करायचं ठरवलं होतं. पण आम्ही आंदोलनाला सुरुवात करायच्या अगोदरच साहेबांनी जो निर्णय दिला त्या निर्णयाचा आम्ही सर्व दर्यापूरच्या वतीनं आणि सर्व जे पक्ष आहे त्यांच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो की सैनिकांचं घर पाडणं त्यांनी थांबवलं. एवढंच बोलणार आहे, जास्त काय आता पत्रकारांना करायचं नाही. सैनिकांचं घर आपल्यासोबत माजी सैनिक आहेत, काय सांगू शकता का? आम्ही कॅप्टन कमलेश्वर दाभाडे, अध्यक्ष सैनिक एल्गार एकता मंच. दर्यापूर सैनिक वसाहतीवर जो नगर परिषद दर्यापूर मार्फत जो हा एक अमानुष प्रकारचा अत्याचार करण्यात आलेला आहे आणि याच्या माध्यमातून आजही सैनिकांचे बरेच घरं पडलेले आहे. यावरती महाराष्ट्रातला एक संपूर्ण सैनिक वर्ग हा अगदी चौकसपणे नजर ठेवून आहे. आणि जर का हे प्रकरण आज इथे थांबलं नसतं तर उद्या महाराष्ट्रातला पूर्ण माजी सैनिक वर्ग इथे दर्यापूरमध्ये तट ठोकून बसला असता. हे आमची पूर्ण नियोजनबद्ध कारवाई होती. परंतु आज अधिकाऱ्यांनी जो निर्णय दिला की सैनिकांच्या घराला कोणत्याही प्रकारचा धक्का लागण्यात येणार नाही, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि भविष्यातही सैनिक हा देशसेवेकरता जो आपलं प्राणाचं बलिदान देतो, आपल्या परिवाराचा त्याग करतो, त्याचा तरी कमीत कमी कोणत्याही अशा प्रशासकीय यंत्रणेने विचार करायला पाहिजे आणि त्याच्या घरावर एक हात टाकण्याच्या अगोदर खूप विचार करायला पाहिजे की नाही आपण कोणाच्या घरावर हात टाकला आहे. सामान्य माणूस नाही आहे, यानं देशाचं रक्षण केलेलं आहे. हा देशावर -60 डिग्रीमध्ये नोकरी करतो, +50 डिग्रीमध्ये नोकरी करतो. तर अशा माणसाच्या याच्यावर जर आपण घर तोडत आहे, विधवा नारी, वीर नारी त्यांचे घर या गव्हर्नमेंटने तोडलेले आहेत, नगर परिषदेने तोडले. मी त्यांचा धिक्कार करतो इथे. आणि भविष्यात जर का यांनी अशा प्रकारचं पाऊल उचललं तर भारतातील पूर्ण माजी सैनिक संघटना इथे येऊन दर्यापुरात जागा राहणार नाही, हे मी तुम्हाला निष्कासून सांगतो. जय हिंद, जय भारत. अतिक्रमणाच्या कारवाईची झळ सुद्धा नागरिकांना सोचवत आहे. सैनिक कॉलनीमध्ये नुकतं अतिक्रमणाची कारवाई झाली आणि त्यामध्ये अनेक सैनिकांचे घरं आणि वॉल कंपाऊंड पाडल्या गेले. आपल्यासोबत आहेत काका, काय सांगू शकता? सैनिकांच्या घराचं नुकसान करणं म्हणजे जे लोक देश हितासाठी, देश संरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतात अशांच्या महिला पोरांना पुढ्यावर आणण्याचं काम या देशातलं सरकार करतं. ही बाब अतिशय निंदनीय आहे. मुळातच कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता, कोणत्याही प्रकारच्या पुनर्वसनाची व्यवस्था न करता, कोणत्याही प्रकारची पुनर्मोजणी न करता घर तोडणे हे पूर्णपणे कायदेशीर आहे आणि बेकायदेशीर आहे. आणि बेकायदेशीर असतानाही या ठिकाणचं प्रशासन ऐकायला तयार नव्हतं. परंतु त्यांच्या सगळ्या बाबी वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि शिवसेना यांनी लक्षात आणून दिल्यानंतर मुबलक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात सविस्तर चर्चा केल्यानंतर शिवने रायटिंगमध्ये दिलंय की सैनिक कॉलनी दर्यापूर येथील अतिक्रमणधारक व माजी सैनिक यांच्या घराचे नुकसान होणार नाही यांची पूर्ण खबरदारी घेण्यात येईल. म्हणजे आता सैनिकांच्या घराला त्यांना हात लावता येत नाही असा स्पष्ट त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळे ही समाधानाची गोष्ट आहे. जे लढतात त्यांच्यासाठी आम्ही लढलो, एवढंच आहे फक्त. काय सांगू शकता? ज्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी देशासाठी रक्त सांडविलंय त्या सैनिकांचे घर तोडणे म्हणजे एकदम त्यांच्यावर अन्याय आहे. त्यांनी देशाचे रक्षण केलेलं आहे. ह्या शासनाने त्यांच्यावर अन्याय केला आहे घर पाडून. परंतु वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, भारतीय बौद्ध महासभा यांनी जे आंदोलन केलेलं आहे आणि त्या शिवसाहेबांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे, त्यांचे मी स्वागत करतो. जय हिंद, जय भारत.